नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO सदस्य तसेच नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, काय आहे हे अपडेट पाहू शकता। मित्रांनो, इथे पाहू शकता की PF खातेदारांना मिळणार 50,000 रुपये। तर ही एक गुड न्यूज आहे की खुशखबर आहे की एकच खाते जर सुरू ठेवल्यास हा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, काय आहे ही संपूर्ण माहिती पाहू शकता आपण इथे। याच्यामध्ये मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO सदस्य असलेल्या नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठी अशी घोषणा केली आहे। यामध्ये PF खाते एकाच नंबरवर 20 वर्ष सुरू ठेवल्यास त्या नोकरदाराला 50,000 रुपयापर्यंतचा बोनस मिळू शकणार आहे। नोकरदार वर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। PF खातेदारांनी एकाच खात्यात सलग 20 वर्ष योगदान दिल्यानंतर लॉयल्टी कम लाईफ बेनिफिटचे फायदे मिळण्याची संधी आहे। CBDTने 20 वर्षापासून EPF खात्यात नियमित योगदान देणाऱ्या खातेदारांना लॉयल्टी कम लाईफ बेनिफिटचे लाभ देण्याची शिफारस केली होती, ज्याला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला होता। त्यामुळे 20 वर्षे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकणार आहे। तर PF खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल मित्रांनो की PF खातेदारांना आता मिळणार आहे 50,000 रुपये। तर तो लाभ कसा मिळणार आणि कोणाला मिळणार या संदर्भात आपण एक छोटीशी माहिती इथे पाहू शकता। मित्रांनो, यामध्ये मित्रांनो कोणाला किती लाभ, 5,000 रुपयापर्यंत मूळ वेतन असलेल्या व्यक्तींना 30,000 रुपयांचा लाभ मिळतो। तसेच 5,001 ते 10,000 रुपये वेतनधारकांना 40,000 रुपये मिळतात। तर 10,000 रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असलेल्या व्यक्ती 50,000 रुपयांच्या लाभासाठी पात्र ठरतात। तर मित्रांनो, तसेच याच्या खाली पाहू शकता की लाभासाठी काय करावे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी EPFO सदस्यांनी नोकरी बदलल्यानंतर सुद्धा एकाच PF खात्यात PFचे योगदान देणे सुरूच ठेवावे। विद्यमान PF खाते सुरू ठेवण्याच्या निर्णयाबद्दल पूर्वीच्या आणि सध्याच्या दोन्ही नियोक्त्यांना माहिती देऊन योगदानाचे सातत्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे। तसेच मित्रांनो, EPFO सदस्यांना त्यांचे सेवानिवृत्ती लाभ वाढवण्याची आणि संस्थेद्वारे ऑफर केलेल्या लॉयल्टी कम लाईफ बेनिफिटचा लाभ घेण्याची संधी आहे। त्यानंतर त्या व्यक्तीला 50,000 रुपयांचा बोनस मिळेल। तर मित्रांनो, PF खातेदारांना एक खुश खबर आहे की त्यामध्ये मित्रांनो PF खातेदारांना मिळणार आहे 50,000 रुपये। त्याच्यामध्ये मित्रांनो एकच खाते सुरू ठेवल्यास हा लाभ मिळणार आहे आणि कोणकोणत्या सॅलरीच्या बेसवर कोणकोणत्या मूळ वेतनावरती ही जी काही बोनस मिळणार आहे PF वरती त्याचीही माहिती इथं पाहू शकता की 5,000 रुपयापर्यंत मूळ वेतन असलेल्यांना 30,000, तसेच 5,000 ते 10,000 रुपये वेतनधारकांना 40,000 रुपये मिळतात। तर 10,000 रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असलेल्यांना 50,000। अशा प्रकारे हा PF खातेदारांना मिळणार आहे 50,000 रुपये। तर मित्रांनो, PF म्हणजेच EPFO विषयी एक नवीन महत्त्वपूर्ण अशी आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।